पाहिजे भाई अशी ही सुंदर अशी नदी आहे आणि नदीमध्ये मासे पण आहेत बघा तुम्हाला. आम्ही ना आता थोडंसं पुढे चालत चालत जातोय आणि इकडे मंदिराकडे गणपती मंदिराकडे जाण्याचा मार्ग गणपती मंदिराकडे पोचलेलो आहे आणि आता आतमध्ये आलेलं आहे आपलं आणि इथे आल्याच्या नंतर खरंच मला खूप छान वाटलं. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाई आम्हाला जायचं आहे नालासोपारा वाघोली गावात आणि राहुलबाईंनी कॅब बुक केली आहे. राहुलबाई पुढे आहे तर बघू. राहुलबाईंनी कॅब बुक केली. राहुलबाई पुढे चला. राहुलबाईंनी कॅब बुक केलेली कॅब पण आलेली आमची. चला जाऊया कॅबमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज मित्रांनो आपण चाललो आहे नालासोपारा या वाघोली गावात. तर तिकडे जाण्याचं एक कारण आहे आपलं की तिकडे ना असलेलं अंडरग्राऊंड गणपतीचं मंदिर आणि श्री स्वामी समर्थांचं मठ याचं आपण दर्शन करायला चाललो आहे. तर आता तुम्हाला मगाशी मी सांगितलं की राहुल आपल्यासोबत आहे. राहुल गुरव बऱ्याच टायमानंतर आपल्या ब्लॉगमध्ये आला आहे आणि त्यांनी कॅब बुक केली आहे. तर तो मला काल बोललेला की आपण आहे ना स्वामींचं दर्शन घेऊया, गणपती बाप्पांचं पण दर्शन घेऊया. तर आपण तिकडे वाघोली गावात जाऊया. तर बोललो ठीक आहे आणि मग कॅब बुक केली. आता इकडनं आम्ही चाललो आहे. आता वाजले 11:30 आणि आता इकडनं आपल्याला बघू किती वेळ लागतो आहे जायला तिकडे. आणि खरंच खूप भारी मंदिर आहे ते. बरेच मी असं व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत की तिकडे जाण्याचं कारण आणि तिकडचा निसर्ग इतका छान आहे ना, बरंच भारी वाटतं. तर राहुलनी पण व्हिडिओमध्येच बघितलं ना. राहुल व्हिडिओमध्ये बघितलं आहे. आता आम्ही तिकडे चाललो आहे, बघू तिकडे. आता आपण तिकडे जाऊया. आता बघू किती वेळ लागतो. आता कॅब तर बुक केली आहे, बघू आता किती वेळ लागतो. आता पोचलो आहे पवईला आणि बघूया. तुम्हाला मी रस्त्यात भेटतच जाईल आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि एन्जॉय करा. बोला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला. काय करणार, काय बघतो तिकडे? अरे बघतोय बोललो. अरे कधी येते? 1 तास झाला. येईल येते बोलू. आपला स्पॉट कधी येते बघतोय. येईल, लवकरच येईल. किती किलोमीटर आहे बोलले? अजून 20 किलोमीटर लागू. 20 किलोमीटर आहे. हा. आता आपण 11:30 वाजता चालू केलं होतं. आता वाजले किती? 12:30. 1 तास झाला आपण ट्रॅफिकमध्ये. बघू आता कधी येतो आपला स्पॉट. वाट बघतोय. मस्त वाटतं. असं वाटतं गावाला आलोय. मीठ बघा, मीठ संपूर्ण मीठ आहे. तुम्हाला वाईट दिसतं ना, सगळं मीठ. चला मित्रांनो, फायनली पोहोचलोय आता आपण
वाघोली गावात आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण जस्ट गाडीतनं उतरलो आहे. वाजले किती राहुल रे? 1:20 म्हणजे 2 तास लागले आपल्याला गाडी इथे यायला. आणि आपण जर तुम्ही आता आम्ही पहिल्यांदा इथं आलो आहे म्हणून आम्ही कॅब बुक करून आलो. जर तुम्ही इथं याल तर तुम्ही ट्रेनमधनंच या, ट्रेननी बेटर पडतं. पुढचं बघू तुम्हाला काय आता आतमध्ये बघायला काय भेटतं आहे ते तुम्हाला सांगतो. आणि इथे सुंदर अशी नदी आहे, ती नदी आपण बघूया पहिली. बघा ही सुंदर अशी नदी आहे आणि नदीमध्ये मासे पण आहेत बघा. तुम्हाला मासे दिसतात आहे का? हां, खूप सुंदर असे मासे आहेत आणि खूप सुंदर अशी नदी आहे. आता आम्ही आहे ना इकडे कॅब बुक म्हणजे कॅब आमची इकडे थांबलेली. इथे नदी होती वाघोली गावात आणि इकडे मंदिर आहे, वाघेश्वरी देवीचं मंदिर आहे. आणि इथे ना असं मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. हे बघा इथं लिहिलं आहे श्री इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर, स्वयंभू अमरेश्वर महादेव मंदिर, गौमाता सेवा आश्रम. म्हणजे असं मंदिराकडे जाण्याचा मार्ग दिलेला आहे. आता आपल्याला जायचं सरळ. चला मग सरळ जाऊया, बघूया आता इकडनं चालत चालत किती वेळ लागतो आहे माहिती. बरं आम्ही ना आता थोडंसं पुढे चालत चालत जातो आहे आणि इकडे जो मॅप होता ना त्याच लेवलनी चाललो आहे आम्ही सरळ पुढे. तर 5 मिनटं काहीतरी वॉकिंग आहे फक्त. 5 मिनटं आपल्याला थोडं चालत जायचं आपल्याला पुढे. जी पण काय माहिती असेल ती सर्व तुम्हाला मी पुढे ब्लॉगमध्ये सांगेलच. पहिलं आपण आता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. अंडरग्राऊंड म्हणजे 15 फूट खाली आता मंदिर आहे ते, म्हणजे मंदिर बाप्पांचं दर्शन होईल खाली जाऊन. हा बघा रस्ता किती सामसूम आहे इकडे. फक्त एक बाईक येताना दिसते तुम्हाला समोर. मंदिराकडे गणपती मंदिराकडे जाण्याचा मार्ग. काय निसर्ग एक नंबर, काय गारगार हवा सुटली बघा मित्रांनो. बघा इथं केळीची आणि इथं आपली घाट एकदम शांतसून आहे, मस्त वाटतंय. खूप दिवसानंतर असं मला वाटतं निसर्गाच्या सानिध्यात आलोय. मला वाटतं लास्ट एकदा मी केशवसृष्टीच्या ब्लॉगमध्ये निसर्ग दाखवला होता, त्याच्यानंतर मी आज आलो आहे आपल्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आणि स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. चला बघूया आता थोडंसं चालत जायचं आपल्याला थोडं पुढे. बघूया किती वेळ लागते. पण बरं वाटतंय. राहुल तुला कसं वाटतंय? बेस्ट. मस्त ना, शांत एकदम. बघा इथं प्रत्येक ठिकाणी आहे ना असे बोर्ड लिहिलेत बघा, मंदिराकडे जाण्याचा मार्ग. चला मग पुढे जाऊया, असं बोर्ड लिहिले. मित्रांनो थोडं पुढं चालत आल्याच्या नंतर बघा इथे 2 रोड लागलेत. हा एक शांत रोड आहे आणि इथे एक रोड आहे. तर आपल्याला बघा इथं आहे ना ह्या लोकांनी ॲरो दिलेला आहे दोन्ही साईडला बघा. गणपती मंदिराकडे जाण्याचा मार्ग आणि श्री स्वामी समर्थ मठाकडे जाण्याचा मार्ग आहे. तर आपल्याला ह्या साईडला जायचं. चला फायनली मित्रांनो आपण पोचलो ज्या लोकेशनवर आपण 2 तास आपण गाडीमध्ये वेट केला आणि आपण पोचलो आता अंडरग्राऊंड गणपती मंदिराकडे पोचलेलो आहे. आणि आता आतमध्ये तुम्हाला स्वामींचा मठ पण भेटेल आणि गणपती मंदिर पण भेटेल. आता पहिलं आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया, त्याच्यानंतर आपण मठात जाऊया. चला चला मित्रांनो आता आपण आतमध्ये एंट्री केली आहे. आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इथं मित्रांनो साईडला गार्डन आहे, खूप सुंदर गार्डन आहे. आणि गार्डनमध्ये बघा लोक लांबून प्रवास करत येत असतात आणि इकडे आराम करतात थोडंसं. आणि समोर मंदिर पण आहे बाप्पांचं. आणि बघा इथे मस्त इकडे एकदम खेळण्यासारखं लहान पोरांना बनवलेलं आहे. गार्डनमध्ये झोकाळा आहे, परत पाळणा वगैरे सगळं काही गोष्टी आहेत. बघा इथं निसर्गाची खूप सुंदर अशी झाडं आहेत, खूप शांत वाटतं इथे मित्रांनो इथं आल्याच्या नंतर. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो आता आपण पुढं चाललो आहे. थोडं समोर चालल्याच्या नंतर आपल्याला राईटला जायचं आहे. राईटला अंडरग्राऊंड मंदिर आहे, तिकडेच आपल्याला जायचं आहे. अंडरग्राऊंड मंदिर आल्याच्या नंतर बघा इथे साईडला बैलगाडी आहे. खूप सुंदर आठवण आहे आपली बैलगाडाची. म्हणजे इथं गाडी ठेवलेली आहे ज्याने येऊन इथं फोटो बिटो काढू शकता तुम्ही. खूप सुंदर असं या गार्डनमध्ये. इथे बघा सेल्फी पॉईंट आहे,
मस्त वाटते. आणि बघा समोर इकडे अंडरग्राऊंड इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर. तर चला आता आतमध्ये जाऊया, पहिलं गणपतीचं दर्शन घेऊया. इथं बघा बसायची सोय आहे, म्हणजे जर गणपतीचं दर्शन वगैरे करून आलं थोडंसं आपण बसू शकतो. इकडे तुम्हाला सर्व नाश्ता वगैरे भेटू शकतो. इकडे कोल्ड्रिंक्स आहेत, परत बरंच काही आहे. परत आपण आता जाऊया इथे. तर मंदिराच्या बाहेर तुम्ही बघू शकता, इकडे आहे ना प्लेट आहे, प्लेटमध्ये नारळ आहे, फुलं आहेत, जास्वंद फूल आहे. हे आपण प्लेटची प्राईस विचारू आपण किती आहे. कशी दिली आहे? 150 रुपये ताट आहे. बाप्पांसाठी घेऊ शकता तुम्ही. मित्रांनो आता आपण मंदिरामध्ये दर्शन घेतलं. बाजूला प्रभू श्री रामाची मूर्ती आहे आणि इथे पण तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, इच्छापूर्ती पूजा आहे. श्री गणेश अभिषेक 1001, श्री गणेश दुर्वा अर्पण पूजा 1001, श्री गणेश मोदक अर्पण पूजा 1501, श्री सत्यनारायण कथा 3001, श्री सत्यनारायण कथा 3001, श्री गणेश अर्थ वशिष महाअभिषेक 3001, श्री गणेश यज्ञ 21,000 असे इथे दिलेले आहे बोर्ड वगैरे. तर बाकीचं तुम्ही बघू शकता. इथे पण पुढे बघा ते बॅनर एक लिहिलेलं आहे. महत्त्वाची सूचना दिलेली आहे, गणपती मंदिराच्या गर्भगृहात अगरबत्ती व धूप पेटवण्यास सक्त मनाई आहे. तर तुम्ही ही सूचना जरा लक्षात ठेवा. इथे अगरबत्ती वगैरे पेटवण्यास मनाई आहे. चला आता इथे बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे मस्तपैकी. मित्रांनो तुम्ही हे बघितलं ना अंडरग्राऊंड मंदिर बाप्पाचं, हे संपूर्ण लाकडाने बांधलेलं आहे बघा. हे संपूर्ण लाकडाने केलेलं आहे आणि मजबूत लाकड आहे आणि तुम्ही बघू शकता बघा किती उंच आहे. या अंडरग्राऊंड गणपती मंदिरात येऊन इतकं छान वाटलं ना मला, खरंच भारी वाटलं. आणि हे सगळं लाकडाने बनवलेलं आहे. 15 फूट खाली गणपती बाप्पाचं मंदिर आहे. भारी वाटलं खरंच. जय गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
भारी वाटलं खरं. तुम्ही इकडं नक्की या दर्शन करायला. चला आता आपण जाऊया वरती. भारी वाटलं. गणपती बाप्पा मोरया. मग दर्शन झालेलं आहे आपलं आणि इथे आल्याच्या नंतर खरंच मला खूप छान वाटलं. दर्शन चांगलं झालेलं आहे, मस्त वाटलं. तुम्ही बघू शकता इथे बाहेर असे दर्शन झालेलं आहे मस्त. चला बाहेर जाऊया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा गुड्या कशा उभारलेल्या आहेत आणि इथं लिहिलेलं आहे मुंबादेवी. म्हणजे अशी प्रत्येकाची नावं लिहिलेली आहेत. एकविरा देवी असे त्या ह्याच्यावर नावं लिहिलेली आहेत. हे बघा असे नावं लिहिलेली आहेत. वज्रेश्वरी माता याच्यावर काय लिहिलं आहे, श्री स्वामी समर्थ मठ. म्हणजे बघा किती छान वाटतंय ना. तर तुम्ही इथं बघू शकता मंदिरातून गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्याच्या नंतर इथं बघा छोटंसं बाळूमामांचं पण मंदिर आहे. इथे बाळूमामाची मूर्ती आहे आणि इथे बघा विठ्ठल रुक्मिणी मातेची पण मूर्ती आहे. खूप छान दर्शन झालेलं आहे आपलं. मस्तपैकी बाळूमामाचं पण दर्शन झालेलं आहे. छोटंसं मंदिर आहे बाळूमामाचं पण. आणि बघा तुम्ही बघू शकता इथे बघा खूप छान वाटते. हे बघा इथं टाईम दिला आहे गणपती मंदिराचा, सकाळी 7 ते सायंकाळी 7, सोमवार ते रविवार. हे मिरचीचं लोणचं आहे या ठिकाणी. हे कितीला? हे 60 रुपये करवंदाचं. हे लसूण, हे आवळा आणि हे हे लिंबाचं आहे. अच्छा लिंबा. हे मिक्स आहे. हे आंब्याचं आहे. ओके. पापड आहे ना हे? हां हे आवळ्याचं आहे. आवळ्याचं. पण इथे संपूर्ण इथे लोणचं घरगुती परत मसाले